आता बघूयात सतरंगी फॅमिली मधून कोण परफॉर्म करणार आहे. अश्विनी मॅम. ऑब्व्हियसली क्षिती आणि विजय. अहो, आजकाल लोक एकमेकांची मदत कमी आणि एकमेकांची वाटच जास्त लावतात. तर अशीच एक उपसंपादिका आता इथे येणार आहे जिने आपल्या संपादकाची पुरती वाट लावली आहे. बघूयात त्यांच्या ऑफिसमध्ये नक्की काय घडलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि ब्रेकिंग न्यूज क्षितिजोग सतरंगी मधून. हंसते हुए आने के सब रोता हुआ जो जाएगा वो सिकंदर का मुकद्दर माने जंग हकलाएगा. अरे काय गातोय मी हे. वाट लागली आहे माझ्या पेपरची. पूर्वी लोक सकाळी सकाळी माझा पेपर घेऊन बसायचे, आता बसायला पण घेत नाहीत रे. माझ्या उपसंपादकाच्या डुलक्यांमुळे माझी झोप उडली इकडे. मारे हिबेडा में मारे हिबेडा में नाचे मोर कत भैया भैया खबरे ने मचाया शोर उड़ी दिल की कलिया. अय्या, गाता गाता मी राजस्थान मध्ये आले वाटतं. भाई साहब, ये उंट का सवारी कितना रुपये? उंट सवारी मॅडम, मी उंट वाटतंय. उंट नाही हो सर, तुमच्याकडे बघून ना मला नेहमी उंटाची आठवण येते. का? आमच्या सगळ्यांची मदार तुमच्या पाठीवर आहे ना सर. म्हणून सर, मारे हिबडा में नाचे मोर कत भैया भैया खबरे ने कसली गाणी गाताय? कुठे आहे कुठं तुमचा तो हिवडा? आणि तो मोर मरायला नाचायला तिकडेच का गेलाय? मला माहित नाही सर. मला माहित आहे. मी तुम्हाला इथं का बोलवलंय माहितीये तुम्हाला? एका माणसाने ढेमशाचं पिठलं आणलंय डब्यात. कोण रे माणूस त्याच्या आईला तो? सर सर, तुम्ही ढेमशाचं पिठलं मी आणि नाही मग कुळथाचं पिठलं. आता ते कुळथाचं मारीन नाशी. मला कसं कळणार मग तुमच्या मनात काय चालू आहे ते? मी काय मनकवडी आहे का? मला काय स्वप्न पण मी बॉस आहे. मी बॉस आहे. सॉरी सर, पण मला कसं कळणार ना आता माझ्या मनात काय चाललंय? तुम्ही ओळखा बघू, सांगा बघू. मी बिंडोक आहे. अय्या, तुम्ही खरंच मनकवडे आहात. माझ्या मनात एक्झॅक्टली हेच चालू हा होतं. प्रश्न होता. सॉरी सर. कुरचुंडी बुद्रुक. एक मिनिट. माझ्या नावाचा दर वेळेला अपमान करायचा नाही. काय केलं? मी माझ्या नावाच्या बाबतीत प्रचंड सेन्सिटिव्ह आहे सर. हो. मला माझं आडनाव माझ्या गावावरून मिळालंय. माझ्या गावाचं नाव आहे पुरचुंडी बुद्रुक. तिथून मला आडनाव मिळालंय पुरचुंडी बुद्रुककर. नीट म्हणा. मग मी तेच म्हणालोय ना. नाही सर, तुम्ही म्हणालात पुरचुंडी बुद्रुककर. तुम्ही दीर्घ म्हणालात सर. ते रस्व आहे. बुद्रुककर म्हणा. सर, आपली भाषा ना शुद्ध हवी सर. अरे लिखाणात शुद्ध ठेवा आधी. तुम्ही मला शिकवताय. गेली 35 वर्ष मी इथं संपादक म्हणून काम करतोय. तुम्ही उपसंपादक म्हणून काल जॉईन झालाय. परवा सर. परवा नाही मला त्याची. काय दिवे लावलेत तुम्ही? काय करून ठेवलंय? मी कुठे काय दिवे लावले? मी कुठे काय केलंय सर? माझ्या भांड्याला मी अजूनही तडा लागू दिलेला नाहीये. कुठलं भांड? असं काय करता? स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांड असतं. त्याला जर तडा केला तर काचेचं भांड? इथं माझ्या भांड्याला पोचे पडायला आले. काय पोचे? काय पोचे? काय पोचे? अरे मी इथे पाठीवर कुबड घेऊन हिंडतो, तू काय डोक्यावर घुबड घेऊन हिंडतेस का? सर, तुम्ही माझं कौतुक करायच्या ऐवजी मला ओरडताय सर. तुम्ही माझ्या लेखन स्वातंत्र्यावरती गदा आणताय सर. गदा आणणारच आहे. तुझ्या नावावरती आधी गदा आणणार आहे. काय नाव आहे तुझं? पुष्पलतिका कमल रंजन पुरचुंडी बुद्रुककर. एवढं नाव लिहितेस तू लेखाच्या खालती? अरे माझा अग्रलेख सुद्धा याच्यापेक्षा लहान असतो. तरी तुमचं नशीब आहे सर. पुढच्या महिन्यात माझं लग्न होणार आहे. अरे रे. अरे वा. मग माझं नाव वेगळं असणार सर. काय? पुष्पलतिका पितांबर सेन पुरचुंडी बुद्रुककर खामस वाडलेकर. काय झालं? नाव सर, नाव काय? पुष्पलतिका पितांबर सेन पुरचुंडी बुद्रुककर खामस वाडलेकर. चला, शनिवारच्या पुरवणीचा मॅटर मिळाला. तुझं नावच लिहितो ना, बाकी काही छापायलाच नको त्याच्यात. अरे एवढं मोठं नाव असतं का कधी? ठीक आहे सर, तुम्ही माझ्या नावाला असं बोलणार असाल तर मी माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म करून लिहायला तयार आहे सर. काय? पुपी पुखा. पुपी पुखा? पुष्पलतिका पितांबर सेन पुरचुंडी बुद्रुककर खामस वाडलेकर. पुपी पुखा.
अरे ह्या शॉर्ट फॉर्म मुळे वाट लागली आहे माझी इकडे. आपण ताजा कलमला ताक असं लिहितो ठीक आहे. तुम्ही दमा आणि हिवतापला द ही असं लिहिलं. युनिक आयडिया सर. अरे परवा एका ज्येष्ठ साहित्यिकाचं नाव तुम्ही लस्सी ताकवाले असं लिहिलं होतं. सर केवढं मोठं नाव होतं त्यांचं, लक्ष्मण सीताराम ताकवाले. मी शॉक केलं, लस्सी ताकवाले. थंड आणि अरे युनिक काय थंड वाटत. तो माझ्या नावाने तिकडे बोंबलत होता, माझ्या आबरूचं खोबरं झालं, माझ्या आबरूचं खोबरं झालं. एवढं काय बोंबलायचंय त्याला. त्याला म्हणा अनायसे खोबरं झालंच आहे तर खोबऱ्याच्या वड्या करून टाक. काय जोशी? जोशी कधी अंडर रेट खोबऱ्याच्या वड्या. तू मला सांगते परवा पंजाब यांचा सण होता हो. बैसाखी. Yes, sir. त्या सणाचं हेडलाईन काय दिलं होतंस तू? सन ऑफ सरदार. सन ऑफ सरदार. मराठी आणि इंग्लिशचं कॉम्बिनेशन होतं सर. युनिक आयडिया. हं. सर नागपंचमीसाठी सुद्धा माझ्याकडे एक नवीन टायटल आहे सर. काय? नागडे. नागडे. नाग डे. गटारी अमावस्या असते ना हं. त्याच्यासाठी पण आहे बेवडे. बेवडी. अगं चाड बुचके अगं वाचक मला खेटराने मारतील ग. सर तुम्ही माझं कौतुकच करत नाही मला नेहमी. कौतुक करायचं तुझं. अमेझॉन. शिवी द्यायची नाही सर. मला कधी कोणी शिवी दिलेली नाही. मला शिवी दिली तुम्ही माझ्या आईला नाव सांगेन हॅलो तुमचं. किती बोलते. अगं मातेचं तोंड असतं तर फुटलं असतं एव्हाना. किती बोलतेस तू. थांब की जरा. मी वेगळं सांगतोय. अमेझॉनच्या खोऱ्यातल्या आदिवासींना भेडसावणाऱ्या उवांच्या समस्या याच्यावरती तू लेख लिहिलास. येस सर. मला उवांबद्दल विशेष आकर्षण आहे सर. उवांवर माझा अभ्यास आहे सर. काय? उवांचं कसं असतं, हं. चावायच्या आधी त्या असा आवाज करतात आणि चावून झालं की असा आवाज करतात. काय झालंय नक्की? तृप्तीचा ढेकर सर. असा? हो सर. हो. मी उवांवर पुस्तक पण लिहिलंय. काय? पुष्पलतिका उवाच. उवांवर अभ्यास आहे तुझा. फारच फणी आहेस तू. थँक्यू सर. अरे गेल्या 35 वर्षात शिव्या खाल्ल्या नव्हत्या तितक्या 35 मिनिटात शिव्या खाल्ल्यात. मेलबॉक्स भरलाय शिव्यांनी. लोक म्हणतात तुमच्या पेपरची सुरनळी करा आणि जळवासारखे डसतायत ग मला. सर जळूवर पण मी एक लेख लिहिलाय सर. छापूया का? नको. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतनाच्या जाहिरातीतला फोटो दशक्रिया विधीच्या जाहिरातीत छापलाय तेवढा पुरे ग. सर प्लीज सर. त्या दशक्रिया विधीमधल्या जाहिरातीतला फोटो असा राजबिंडा होता आणि त्या वाढदिवसातला फोटो असा मरतुकडा मेंगळत मग? शोभत नव्हतं म्हणून मी एक्सचेंज ऑफर दिली. आता कसं परफेक्ट आहे. एक्सचेंज ऑफर दिली. Yes, sir. ऑफर. अगं त्यामुळे किती गोंधळ झाले. पण का? त्या वाढदिवसाच्या समारंभात लोकांनी शोकसभा घेतली आणि दशक्रिया विधीला पिंडाच्या ऐवजी केक घेऊन गेले सगळे. ते कावळे पण कन्फ्युज झाले आज पिंड गोड कसा लागतोय म्हणून. सर कावळ्याच्या मनस्थितीवर पण मी एक लेख. नकोय सांगितलेल्या बातम्या नीट छापा दी. परवाची बातमी कुठे गेली? इकडे ही परवाची बातमी. अपघात झाला होता त्याच्यात छापायला सांगितलं होतं. तो बेदरलेल्या अवस्थेत उभा आहे. काय लिहिलंस तू? तो भादरलेल्या अवस्थेत उभा आहे. पण एवढं काय झालंय? एका कानाचाच तर प्रॉब्लेम आहे. कानाखाली मारी तुझ्या. दुसरी बातमी. थोर समाजसेवक भाऊसाहेब माकड हाडावर पडून मेले होते. त्या दिवशीची बातमी काय छापलीस तू? ज्येष्ठ मसाज सेवक भाऊराव चांगले होते. ते माकड हाडावर पडून मेले. मसाज सेवक स्पा मध्ये कामाला होते ते आणि ते माकड हाडावर पडून मेले. काय अर्थ होतो याचा? काय होतो याचा? Sorry, काही नाही. तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही काही काम करत नाही. तुम्हाला सांगितलं होतं विषय सुचवा. काय विषय सुचवला तुम्ही? शहरातल्या गटारांमधून नष्ट होणारी दुर्मिळ जातीची झुरळं. झुरळांवर तर माझा विशेष अभ्यास आहे सर. येस सर. झुरळ जे असतं ना ते या जैविक साखळीतलं अतिशय महत्वाचं घटक असतं सर. म्हणजे झुरळ असतं ना त्याच्यामुळे ना पेस्ट कंट्रोल वाले असतात. Yes, म्हणजे पेस्ट कंट्रोल वाले झुरळाला मारतात म्हणून त्यांना पगार मिळतो. पगार मिळतो म्हणून ते जेवण आणतात. घरात जेवण आणतात म्हणून झुरळ होतात म्हणून परत पेस्ट कंट्रोल वाले. अशी ती सायकल असते सर. मी सर झुरळावर एक चारोळी केली. ऐकव. इर्षाद. एक होतं झुरळ. झुरळ. ते चाललं होतं सरळ. तिला पण
नकोय मला, हे नकोय. नको, नवीन नवीन आहे सर, नवीन आहे माझ्याकडे. ढेकणाच्या रक्तापासून तयार होणारी औषधं. अरे किड्यांशिवाय दुसरं काही नाहीच का तुमच्याकडे? आहे सर, आहे. गच्चीच्या रोपवाटिकेत हा, हे चांगलं आहे. बोल बोल बोल. गच्चीच्या रोपवाटिकेत गांडुळांचा आंतरपीक सर. नो नो सर, नवीन सर, नवीन. कोळ्याच्या द्रवापासून डिंकाची निर्मिती सर. डिंक कसं होईल त्याचा? हो, मग सुरवंटाच्या केसापासून गंगावन असं सर. कसं गंगावन होईल त्याचं? नाही नाही होणार. मग नाकतोड्यापासून सायनससाठी औषध सर. नाही, नाही, नाही. मग गोगल गायच्या दुधापासून ना पौष्टिक खीर अरे सर. गोगल गाईचं दूध कसलं? नाही नाही, मग फायनल बुरशीपासून खडूची निर्मिती सर. नाही नाही नाही, तुम्ही आजपासून एक काम करा, तुम्ही संपादकाचं काम करा, मी राजीनामा देतो आजपासून. थँक्यू सर. सर पण तुम्ही काय करणार? मी पेस्ट कंट्रोल वाला होणार आहे. आणि पहिलं पेस्ट कंट्रोल तुमच्यावरच करणार आहे. का? कारण तुम्ही पत्रकारितेला लागलेली कीड आ कीड. या, या, आता या. जोरदार काय झालं पाहिजे या जोडीसाठी. त्या बात आहे. तुमच्या ऍक्ट मधले कॉमेडीचे किडे आम्हाला फार आवडले. बघूयात आता परीक्षकांना कसं वाटलं. अश्विनी मॅम, आय एम सो प्राऊड ऑफ यू क्षिती आणि विजय की तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात आणि आज काहीतरी हा किडामय जो काय तू एक तू प्रकार जे काय घेऊन आली होतीस रिसर्चचे ते बेसिकली खूप वियर्ड आणि खूप असे होते. पण त्याच्यासाठी पाठांतर आणि परफॉर्मन्स जो तू दिलास तो वाखाणण्यासारखा आहे. दिस इज लुकिंग व्हेरी नाईस. हा अँटेना तुझा जो होता मला खूप आवडला. थँक्यू सो मच. खूप छान झाला आहे. थँक्यू. स्वप्नील सर, सगळ्यात आधी तुमच्या दोघांच्या या स्पिरिटसाठी आणि या पाठांतरासाठी माझ्यातर्फे झकास. हा डिफिकल्ट आहे. म्हणजे मी जे व्ह्युअर्स टेलिव्हिजनवर बघतात त्यांना सांगू इच्छितो की हा ऍक्ट पाठ करणं किती डिफिकल्ट आहे. इथे येऊन इनॅक्ट करणं आणि त्याच्यात एनर्जी लावून ते उत्तम करणं हा खूप नंतरचा मुद्दा आहे. हे ऍज इट इज पाठ करून डिलिव्हर करणं इन इट सेल्फ कॉल्स फॉर अन अप्लॉज. आणि तुम्ही फक्त तेवढं केलं नाही तर त्याच्या पलीकडे गेलात आणि तुम्ही ऍब्सल्युटली सुपर्ब ऍक्ट आमच्या समोर सादर केलात. आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं दॅट दिस ऍक्ट डिझर्व्स अ ब्लास्ट. अभी रुकना मत. अभी जो सुर मिला है उसको एनकॅश करो. अँड प्रत्येक आठवड्याला काहीतरी मस्त आणि काहीतरी भन्नाट घेऊन आमच्या समोर या. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस. थँक्यू. मला असं वाटतंय की गांडुळं, झुरळं आणि काय काय दुसरे होते सुरवंटाचे हा या सगळ्या तुझ्या ज्या आवडीचे कीटक आहेत आणि त्यांच्यापासून दूर ठेवून मी मोदक आणलेत. तर मला द्यायचे. ब्लास्ट मिळालाय, तोंड पण गोड झालाय. आता बघूयात की गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 10. वा 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 वा. आणि अश्विनी मॅम 9.5, 19.5 गुण. जोरदार टाळ्या.